नमस्कार विद्यार्थी मित्र, आरंभ MPSC अकादमीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता भाग 1 संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र इथपर्यंत येऊन पोहोचलो. याच्या अगोदर आपण उद्देशिकापर्यंतचा पोर्शन संपवला होता. मित्र, संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र हा भाग 1 मधील जो घटक आहे त्याची रूपरेषा मी आधी सांगतो. म्हणजे मी कशा पद्धतीनं हा जो व्हिडिओ आहे किंवा मग हा जो टॉपिक आहे कव्हर करणार आहे, त्या संबंधी मी आपल्याला सांगतो की या टॉपिकला सर्वात पहिले आपण ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम बघा. परिचय, त्याच्यानंतर संविधानामध्ये या संबंधी काय तरतूद दिल्यात ते, त्यानंतर राज्याची निर्मिती कशा पद्धतीने होतात, विविध म्हणजे आतापर्यंत कशा पद्धतीने राज्याची निर्मिती झाली, वेगवेगळे जे आयोग आले ते आयोग, त्याच्यामध्ये धर आयोग किंवा आपण त्याला दार आयोग म्हणतो, JVP समिती किंवा पाक आयोग म्हणजे ज्याला फजल अली आयोग म्हणतो. त्यानंतर राज्य पुनर्गठन कशा पद्धतीने झालं, म्हणजे पाक आयोगाने ज्या शिफारसी दिल्या त्या शिफारसी कशा पद्धतीने लागू झाल्या त्या संबंधी हे राज्य पुनर्गठन आयोग आहे, ते आपण वेगळं बघू. विविध राज्य त्यांची निर्मिती कधी झाली, वेगवेगळ्या युटीजात म्हणजे केंद्रशासित प्रदेश त्यांची निर्मिती आणि वेगवेगळ्या राज्य केंद्रशासित प्रदेश यांच्या नावामध्ये काय बदल झाला ते, आणि एक पोर्शन जो आपल्याला जनरली शिकवला जात नाही किंवा मग सांगितलं जात नाही, ते केवळ चर्चेचा भाग आहे आणि तो नाही शिकवला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण एक केवळ आपल्या अभ्यासासाठी आणि माहितीसाठी हा भाग आहे की भारत व इंडिया हे नाव म्हणजे संविधान सभेमध्ये यावर वाद झाला होता, त्या संबंधी आपण थोडीशी चर्चा करू 1-2 मिनिट. तर परिचय, कलम 104 म्हणजे संविधानात ज्या तरतुदी आहेत त्या, त्यानंतर राज्यांची निर्मिती, वेगवेगळे आयोग, राज्यात पुनर्गठन कशा पद्धती झाला म्हणजे पुनर्रचना कशी झाली ते, आणि भारत व इंडिया या संबंधीची थोडीशी चर्चा आपण करूया. परिचय व कलम 104 म्हणजे संविधानातील ज्या तरतुदी आहेत ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. मी व्हिडिओची लेंथ 20 ते 30 मिनिटाच्या दरम्यान ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर राज्याची निर्मिती, राज्य पुनर्गठन किंवा राज्य पुनर्रचना आयोग व पुढील जे थोडीशी आपण चर्चा करणार आहोत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आता बघा मित्र, आपण आता नेमका या भागाचा थोडा परिचय बघू की संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र याच्यामध्ये आपल्याला काय प्रतीत होते. भारतीय संविधानामध्ये एकूण 25 भाग आहे. क्रम जर बघितला तर ते 22 भरतात. 25 भागापैकी जो पहिला भाग आहे ज्याचं नाव आहे संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. बघा, नावाला आपण थोडं वेगळं करू. संघराज्य म्हणजे संघराज्य या ठिकाणी आपण काय संकल्पना घेतो, संघराज्य म्हणजे आपली जी फेडरल व्यवस्था आहे, ज्याला आपण फेडरल व्यवस्था म्हणतो, ही फेडरल व्यवस्था आणि त्याचे क्षेत्र म्हणजे संघराज्याची जे संघराज्य आहे त्याच्याबद्दल माहिती आणि त्या संघराज्यामध्ये येणारे जे घटक आहेत. संघराज्यामध्ये 3 घटक येतात. एक जे राज्य आहेत, घटक राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 3 नंबरला काय येते तर पुढील काळामध्ये आपण जे काही मिळू, जे काही प्रदेश आपण ॲक्वायर करू त्यांचा समावेश त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये होते. या संबंधी संविधानामध्ये 4 बाबी दिलेल्या आहेत आणि संविधाना व्यतिरिक्त संविधानातील ज्या बाबी दिल्या त्याच्या व्यतिरिक्त काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आपल्याला आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो आणि ही माहिती बेसिक आपल्याला माहिती असली पाहिजे. इतिहासाचा हा टॉपिक आहे, म्हणजे जो पुढचा जो टॉपिक आहे राज्यांची निर्मिती, राज्य पुनर्रचना आयोग, ह्या ज्या बाबी आहेत आणि भारत व इंडिया या संबंधी हा प्राचीन भारतासंबंधी थोडासा पोर्शन आहे, तो आपण कव्हर करू. तर मला असं वाटते की संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र या भागातील हे जे नाव आहे या पहिल्या भागाचं, त्यावरून आपल्याला थोडी क्लॅरिटी आली असेल. आता संविधानाचा पहिला भाग व परिशिष्ट 1 याच्याशी संबंधित आहे. जो आपल्या संविधानाचा पहिला भाग आहे संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र, हाच परिशिष्ट 1 मध्ये समावेश आहे. परिशिष्ट 1 सुद्धा संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र या बाबीशीच संदर्भित आहे किंवा याच्याशीच ते रिलेट करते किंवा ह्याच नावाने पहिलं परिशिष्ट जोडलं गेलेलं आहे आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या देशातील जे घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्याबद्दल माहिती आपल्याला मिळते. पहिल्या भागांतर्गत कलम 1 ते 4 चा समावेश होतो. कोणत्या कलमाचा समावेश होतो तर कलम 1 ते 4. मित्र, हे थोडीशी जी पार्श्वभूमी आहे, रूपरेखा आहे, म्हणजे आपल्याला जे माहित असले पाहिजे. हे जर आपल्याला समज विकसित नसली आपली अभ्यासासंबंधी तर आपल्याला काय होते की पुढच्या ज्या बाबी असतात
ते पुढच्या समजत नाही. आपण केवळ पाठांतर किंवा मग फॅक्ट रटणं इतक्याच बाबीत अडकून पडतो. पण आपल्याला जर शब्दाचा जर अर्थ जाणीव असली तर आपण या गोष्टीत पडत नाही आणि आपला जो अभ्यास असतो तो छान होतो आणि रिव्हिजन सुद्धा व्यवस्थितरित्या होते. आता संविधानामध्ये काय आणि कशा पद्धतीने तरतुदी आहेत ते आपण बघू. कलम 1, इंडिया दॅट इज भारत, इंडिया दॅट इज भारत जो राज्यांचा संघ आहे. बघा, पहिल्या कलमात एकूण 3 उपकलम आहेत. त्यातील पहिलं कलम काय, पहिल्या कलमातील पहिलं उपकलम आहे त्याच्यामध्ये भारत देशाचं नाव सांगितलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत जो राज्यांचा संघ आहे. आता इथं संघराज्य हा शब्द वापरलेला नाही, राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे. आणि भारत आणि इंडिया या संबंधी जे काही चर्चा आहे ते आपण थोडीशी नंतर बघू. आता केवळ संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत, काय 4 तरतुदी, 4 कलम आपण या ठिकाणी समाविष्ट करू. बघा, कलम 1 मधील उपकलम 1 काय म्हणते, इंडिया दॅट इज भारत म्हणजे देशाचं नाव सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपली जी शासन व्यवस्था आहे, आपली जी पद्धत आहे, जी फेडरल किंवा मग युनिटरी अशा पद्धतीची असू शकते, त्यामध्ये आपल्याला फेडरल आणि युनिटरी या दोघींचा समावेश नाही. कारण राज्यांचा संघ म्हटल्यापेक्षा संघराज्य हा शब्द यायला पाहिजे होता. आणि जर एकीकृत युनिटरी जर व्यवस्था असती तर त्याला आपण तसं नाव वापरलं असतं. पण इथं राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे की भारत राज्य वेगवेगळ्या राज्यांपासून तयार झालेला एक संघ आहे. म्हणजे आता केंद्रस्थानी आणि केंद्राच्या बाजूने येणारे, केंद्रातून कुठून बाहेर जाणारे अशा 2 प्रकारच्या संकल्पना येतात. तर भारताने ती संकल्पना स्वीकारलेली आहे की भारत हा एक आहे, एकनिष्ठ आहे आणि फक्त प्रशासकीय सुधारणांसाठी, प्रशासकीय बाबींसाठी, प्रशासकीय सोयीसाठी आपण केवळ भारताला वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजित केलेलं आहे. कोणतंच राज्य भारतापासून फुटून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे हा राज्यांचा संघ आहे. आणि अमेरिकेची जी व्यवस्था आहे, जी फेडरल व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, आपल्या संविधानात आपली व्यवस्था सुद्धा, भारताची व्यवस्था सुद्धा फेडरल व्यवस्था म्हणून मानली जाते. पण आपण संविधानामध्ये उल्लेख करताना राज्यांचा संघ हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये ते राज्य फुटून वेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगळं जाऊ शकतात. म्हणजे 50 राज्य एकत्रित करणं आधी 13, आता सध्या 50 राज्य एकत्र येऊन USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश तयार झाला. त्याच्यामध्ये हे राज्य फुटून बाहेर जाऊ शकतात. पण भारतामध्ये अशी कोणाला सुविधा नाही. भारतामध्ये राज्य फुटून बाहेर जाणे अशी कुठल्याच राज्याला सुविधा नाही. त्यामुळे आपण राज्यांचा संघ हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. राज्य व त्याचे क्षेत्र. बघा, उपकलम 2 काय म्हणते, कलम 1 मधील उपकलम 2, हे कलम 1, कलम 1 मधील उपकलम 1, हे कलम 1 मधील उपकलम 2. राज्य व त्याचे क्षेत्र तेच असतील ज्यांचा समावेश परिशिष्ट 1 मध्ये असेल. बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं आणि या व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलं की राज्य व त्याचे क्षेत्र याच्यामध्ये त्याच प्रदेशाचा समावेश असेल की ज्याचा समावेश परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 1 मध्ये असेल. आणि परिशिष्ट 1 मध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्यांच्या नावाचा समावेश. मी बघा इथं कंसात दिलेला आहे, राज्यांच्या नावाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. काय समावेश केलाय, राज्यांच्या नावाचा समावेश परिशिष्ट 1 मध्ये केलेला आहे, ज्यामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश केलेला आहे. तर उपकलम 2 काय सांगते की राज्य व त्याचे क्षेत्र यामध्ये राज्य व त्याचे क्षेत्र यामध्ये त्याचा समावेश होईल की जे परिशिष्ट 1 मध्ये समाविष्ट आहेत आणि परिशिष्ट 1 मध्ये नावं दिलेली आहेत. मग या ठिकाणी आपल्याला राज्यांचे नाव याचा समावेश उपकलम 2 मध्ये दिसते. उपकलम 3 काय म्हणते की भारताचे राज्यक्षेत्र. बघा, या ठिकाणी तुम्हाला विस्तार दिसते. भारताचे राज्यक्षेत्र त्याचा विस्तार काय, तर त्याच्यामध्ये काय येते, राज्य येतात, युनियन टेरिटोरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आणि पुढे मिळवले जातील. म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की आपण पोर्तुगीजांकडून काही मिळवलं, पॉंडिचेरी सारखा प्रदेश, फ्रान्स कडून गोवा सारखा प्रदेश मिळवला, नंतर सिक्कीम 1974 मध्ये 75 मध्ये आपल्याकडे ऍड झाला, हा प्रदेश आहे. जे आपण सुरुवातीला भारत स्वतंत्र झाला किंवा संविधान लागू झालं त्यावेळेला ते आपल्याशी संबंधित नव्हते, पण नंतरच्या काळात ते आपल्याशी जुळले. अशा भागाचा समावेश या ठिकाणी दिलेला आहे. कुठं दिलेला आहे की भारताचे राज्यक्षेत्र यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि कालांतराने आपण जे मिळू या 3 गोष्टींचा समावेश असा होते. तर या ठिकाणी केवळ
कलम 1 मधील उपकलम 3 मध्ये विस्तार सांगितलेला आहे की भारताचा जे भूप्रदेश आहे किंवा भारताचं जे राज्य आहे त्याचा विस्तार कुठपर्यंत असणार आहे. मित्रो, कलम 1 आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आता कलम 2 काय म्हणते? कलम 2 नवीन राज्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सांगते, प्रोसिजर सांगते. कशाची? तर नवीन राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया कशात सांगितली आहे? तर कलम 2 मध्ये सांगितली आहे. संसद कायदा करून असे नियम किंवा अटी बनवेल जो योग्य वाटतील त्यानुसार नवीन राज्य समाविष्ट करू शकतात. आता मित्र, कलम 2 व कलम 3 चा आपण अभ्यास कसा करायचा? कलम 2 नुसार की सध्या जे आपल्याकडे समाविष्ट नाहीत असे कालांतराने किंवा ज्या वेळेला गरज पडेल, ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला आपण बाहेरचा प्रदेश मिळवतो. ज्यानुसार आपण गोवा, दमण दीव किंवा मग पॉंडिचेरी हे प्रदेश मिळवले. आणि यामध्ये काय झालं, आपण काय बघितलं तर जे नंतरच्या काळामध्ये आपण स्वीकारले म्हणजे आपल्याकडे मिळवले ते प्रदेश आपल्या देशामध्ये. आणि कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 3 मध्ये ह्या दोन गोष्टी रिलेट केल्या पाहिजेत. कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये ज्या प्रदेशाचा समावेश भारतामध्ये नाही होत पण नंतरच्या काळात आपण ते प्रदेश मिळवू, ते कलम 2 मध्ये. आणि कलम 3 मध्ये जे देशातच सध्या आपले जे राज्य आहेत, आता आपल्या उत्तर प्रदेशमध्ये 5 वेगवेगळ्या राज्यांची मागणी सुरू आहे. तर सध्या अस्तित्वात असलेल्या भूप्रदेशापासूनच नवीन राज्य तयार करणे किंवा नावात बदल करणे किंवा फेरफार करणे किंवा त्याच्या सीमा कमी जास्त करणे या संबंधी सर्व गोष्टी कलम 3 मध्ये आहेत. कलम 2 मध्ये बाहेरील प्रदेश समाविष्ट करणे आणि कलम 3 मध्ये जुना जो भाग आहे त्या जुन्या भागामध्ये थोडेसे बदल करून त्यामध्ये थोडीशी पुनर्रचना करणे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर कलम 2 आपल्याला काय सांगते की नवीन राज्यांची निर्मितीची प्रक्रिया काय आहे की संसद कायदा करून नियम किंवा अटी जे योग्य वाटतील त्यानुसार नवीन राज्य समाविष्ट करेल. घटना दुरुस्ती हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही, या ठिकाणी नियम किंवा अटी हा शब्द वापरलेला आहे. आता मी या ठिकाणी आवर्जून शब्द वापरला की घटना दुरुस्ती याचे समाविष्ट नाही. मी पुढे त्याच्या संबंधी आपल्याला सांगणार आहे कारण तो आपल्याला फॅक्ट खूप महत्वाचा आहे की संसद कायदा करून नियम किंवा अटी जे योग्य वाटेल त्यानुसार नवीन राज्य समाविष्ट करतील. म्हणजे ज्या पद्धतीने आपण गोवा, पॉंडिचेरी, दमण दीव, सिक्कीम अशा सारखे प्रदेश आपल्या देशामध्ये समाविष्ट केले. गोवा, सिक्कीम, दमण दीव, पॉंडिचेरी या संदर्भात काही महत्वाचे खटले आहेत. आता मी आपल्याला म्हटलं होतं की घटना निर्मिती या संबंधी बाबी बघू. बेरुबारी युनियन 1960 आहे. किती आहे? 1960. बेरुबारी युनियन हा जो खटला आहे हा 1960 चा आहे. म्हणजे मी आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला घटना दुरुस्ती शक्य आहे किंवा नाही या संबंधी वाद झाला होता त्यावेळेला बेरुबारी युनियन याचा संदर्भ आपण घेतला होता. या ठिकाणी सुद्धा आपल्याला बेरुबारी युनियन हा संदर्भ घ्यायचा आहे ज्या वेळेला राष्ट्रपती बेरुबारी युनियन हा जो प्रदेश होता भारताचा काही प्रदेश आणि बांगलादेश म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान यातील प्रदेशासंबंधी काही वाद होते ज्यानुसार हा प्रदेश पूर्व पाकिस्तानला द्यायचा होता. आणि ह्यामुळे काय झालं तर खूप संभ्रम निर्माण झालेला होता. मग या संभ्रमावस्थेमध्ये संसदेला समजत नव्हतं की आपण एखादा प्रदेश जर समाविष्ट करून घेतला तर इथं सांगितलेलं आहे की कायदा करून करू शकतो. कायदा करून आपण नवीन प्रदेश आपल्या देशामध्ये समाविष्ट करतो. पण जर आपला प्रदेश बाहेर जर द्यायचा असेल, एखाद्या देशाला जर आपला प्रदेश द्यायचा असेल तर त्यावेळेला काय? तर राष्ट्रपतींनी कलम 143 अंतर्गत, हा कलम 143 खूप महत्वाचा आहे, सध्या तो चर्चेत आहे. कारण तामिळनाडू संदर्भात जो काही प्रकार घडला होता, राज्यपालांचे विधेयक जे सर्वोच्च न्यायालयाने मंजूर करून घेतले होते त्यावरून राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला मत मागितले होते. त्यानुसार पुन्हा कलम 143 चर्चेत आला. तर कलम 143 काय या संबंधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की कलम 143 मध्ये काय सांगितलेलं आहे. तर कलम 143 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला आपले मत मांडू शकतात. याच्या व्यतिरिक्त 2 ते 3 तरतुदी आहेत. तर मित्रो ते तुम्ही सर्च करा आणि ह्या मी सांगितल्या आणि ते जर तुम्ही मी जे आपल्याला सांगितलं 143 कलम त्यातील उपकलम सर्च करावे. नेमकी त्यामध्ये काय तरतूद आहे की
राष्ट्रपतीने सल्ला मागितल्यावर न्यायाधीशांना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सल्ला देणे गरजेचं असते की नाही या संबंधी काय तरतुदी आहे ते आपण बघावे. कारण याच्यावरती फॅक्ट म्हणून प्रश्न विचारतात. कारण तिथं विचारू शकतात की सल्ला देणे बंधनकारक आहे किंवा हा दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी मान्य बंधनकारक आहे, अशा काही स्टेटमेंट येणार आहेत. कारण की त्याच्यामध्ये ह्या दोनपैकी काहीतरी, हे दोन्ही तरतुदी आहेत, पण नेमका सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे किंवा नाही, किंवा सल्ला देणे बंधनकारक आहे किंवा नाही, ह्या बाबी समाविष्ट आहे. मित्र, मी आपल्याला हे जे वर्क सांगत आहे हे आपण जर केलं ना, अशा जे फॅक्ट्स आहेत, जे पॉलिटी असो किंवा इकॉनॉमी असो किंवा कोणताही टॉपिक असो, जे करंट संबंधी मुद्दे घडतात त्या संदर्भातील ज्या बाबी असतात ते त्याच्यामध्ये कंटिन्यू आपल्याला पेपरमध्ये विचारला होता. तर 143 चर्चेत आहे आणि ते कलम आपला पाठ आहे, आणि ते पाठ झाल्यानंतर आपला एखादा मित्र असेल, कोणी जर सोबतीचा असेल, तर त्याच्याशी आपण या कलमवर चर्चा केली पाहिजे. त्यातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी जिथं आपण चुकू शकतो, बंधनकारक आहे किंवा नाही, अशा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीवर आपण चर्चा केली पाहिजे आणि आपल्या दिमागामध्ये एकदम फिट्ट केलं पाहिजे की हे विसरायचं नाही म्हणजे नाही. बेरुबारी युनियन 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतींनी सल्ला मागितला. राष्ट्रपतींना न्यायालयाने त्यावेळेला चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायाधीश गजेंद्र गडकर होते, त्यांनी सल्ला दिला की ज्या वेळेला आपण आपल्या देशामध्ये एखादा भाग समाविष्ट करतो त्यावेळेला एखादा कायदा करून आपण तो भाग देशाच्या भूप्रदेशामध्ये समाविष्ट करतो. पण जर एखादा भाग आपल्याला एखाद्या प्रदेशाला द्यायचा असेल, एखाद्या देशाला द्यायचा असेल, तर अशी तरतूद संविधानामध्ये नाही. अशी तरतूद संविधानामध्ये नसल्यामुळे एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला देणे ही तरतूद संविधानामुळे नसल्याने आपल्याला घटना दुरुस्ती करणे बंधनकारक आहे, आणि घटना दुरुस्ती करूनच आपण एखादा प्रदेश देऊ शकतो. यानुसार 9वी घटना दुरुस्ती झाली. मित्र, आपण जास्त काही खोलात जाऊ नये. आपण 9वी घटना दुरुस्ती झाली आणि 9व्या घटना दुरुस्तीने बेरुबारी युनियन हा जो खटला होता याच्यावरती न्यायालयाचं मत जे होतं त्यानुसार 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हा प्रदेश तिकडे देण्यात आला होता. कारण या पद्धतीची तरतूद नव्हती. यामुळे काय झालं, जो बंगालचा प्रदेश होता त्या ठिकाणी दंगे झाले होते, आणि यासाठीच या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठीच काय करावं काय नाही नेमकं क्लॅरिटी यावी की संविधानातील या तरतुदीचा आपण कसा वापर करावा, याचा नेमकं कशा पद्धतीने आपण डिक्टेट करावं, त्याचा आपण कसं समजून घ्यावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयाला मत मागितलं होतं. आणि हा प्रदेश आपण पाकिस्तानला म्हणजे सध्याचा बांगलादेशला देऊन टाकला होता. कच्छद्वीप बेट 1974 मध्ये काय झालं होतं की कच्छद्वीप हा भारत आणि श्रीलंका याच्या मधातील प्रदेश आहे. त्यावेळेला आपल्याला माहित आहे की हा वन लाईनर फॅक्ट आहे की जो आपल्याला आपण लहान असताना पाठ केला असेल की जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण, तर श्रीलंकेच्या सिरिमाओ भंडारनायके. भंडारनायके आणि इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी आणि भंडारनायके यांच्यामध्ये हा करार झाला होता कच्छद्वीप बेटाचा की, आणि त्या तरतुदी अंतर्गत कच्छद्वीप हे बेट हा जो प्रदेश आहे हा श्रीलंकेला दिला होता, पण त्यावेळेला घटना दुरुस्ती करण्यात आली नव्हती. तो परस्पर म्हणा किंवा त्या पद्धतीने म्हणा. त्यानंतर 2014 मध्ये जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रश्न निर्माण केला होता, आणि केंद्र सरकारने मागील 1-2 वर्षा अगोदर हा जो आपला भूप्रदेश आहे त्याच्या संबंधी चर्चा केली होती किंवा तो मुद्दा चर्चेला घेतला होता की हा जो कच्छद्वीप प्रदेश आहे हा भारत देशाचा प्रदेश आहे, तो भारताचाच असला पाहिजे. त्यामुळे कच्छद्वीप हा 1974चा जो मुद्दा आहे तो सुद्धा आपण ध्यानात घेतला पाहिजे. भारत बांगलादेश भूकरार आपल्याला माहित आहे की 100वी घटना दुरुस्ती 2015 मध्ये झाली. 100वी घटना दुरुस्ती 2015 मध्ये झाली, ज्याचा पार्श्वभूमी काय म्हणू शकतो आपण, ज्याचे मूळ हे 1974 मध्ये आपल्याला दिसते. 16 मे 1974 ला हा भूकरार झाला होता, ज्यानुसार काही प्रदेश आपल्याला बांगलादेशला द्यायचा होता, काही प्रदेश आपण बांगलादेश कडून घ्यायचा होता. पण त्यावेळेला याच्यावरती काही कार्यवाही झाली नाही. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला मोदी सरकार म्हणजे एनडीएचं सरकार आलं, बीजेपीचं सरकार आलं, त्यावेळेला 2015 मध्ये 100वी घटना दुरुस्ती करण्यात आली, आणि या 100व्या घटना दुरुस्तीने काही प्रदेश हा बांगलादेशला देण्यात आला, तर काही प्रदेश हा बांगलादेशने भारताला दिला. तर हा आहे आपला भूकरार. ते किती होतं, 119व विधेयक होतं. हे ध्यानात ठेवा, 119व घटना दुरुस्ती विधेयक होतं. आता शेवटचं म्हणजे पुढचं कलम काय याच्यामध्ये 3. मित्रांनो, मी काही तुम्हाला जास्त खोलात नेत नाही,
पण जे काही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी मी आपल्याशी चर्चा करत आहे. कलम 2A, आता तुम्ही म्हणता की कलम 2A या ठिकाणी का लिहिलं, तर कलम 2A आधी संविधानामध्ये होतं पण नंतरच्या काळात ते रद्द करण्यात आलं. 35वी घटना दुरुस्ती 1974 ला करण्यात आली की ज्यानुसार सिक्कीमचा जो चोग्याल राजा होता त्याने भारताचा म्हणजे भारत आणि चीन या संबंधी थोडेफार कॉन्फ्लिक्ट होते. त्यामुळे म्हणजे चोग्याल राजाची जी राणी होती ती अमेरिका शासित होती म्हणजे अमेरिकेची होती. नंतर हा खूप सारा मोठा इतिहास आहे, त्यावर आपण जास्त जाणार नाही. पण थोडक्यात सांगतो की सिक्कीम हा प्रदेश म्हणजे भारतामध्ये भारताचं अधीन राज्य म्हणून 1974 ला 35वी घटना दुरुस्ती म्हणून स्वीकारण्यात आलं, म्हणजे भारतामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. 1974 मध्ये 35वी घटना दुरुस्ती करून सिक्कीम ह्या राज्याला, कोणत्या राज्याला, तर सिक्कीम या राज्याला भारताचं अधीन राज्य बनवलं. आणि त्यानुसार 35वी घटना दुरुस्ती करून कलम 2A समाविष्ट केलं, जे केवळ अधीन राज्यासंबंधी सिक्कीमला लागू होतं. आणि परत एक सूची निर्माण करण्यात आली, ती 10वी अनुसूची होती. आजही संविधानामध्ये 10वी अनुसूची आहे. त्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी संबंधी माहिती आहे. पण अगोदर ज्या वेळेला 35वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार कलम 2A आणि अनुसूची 10 समाविष्ट करण्यात आली. आणि यामध्ये काय सांगितलं होतं, तर सिक्कीम हे भारताच्या अधीन असलेले एक राज्य आहे. पण नंतरच्या काळामध्ये पुढच्याच वर्षी जवळजवळ एका वर्षानंतरच बघा 36वी घटना दुरुस्ती करण्यात आली, मेमोरेंडम झालं. त्यानुसार सिक्कीम हे भारताचं एक अभिन्न अंग बनलं, भारताचा एक अभिन्न भाग बनला, ते भारताचं एक घटक राज्य बनलं. त्यामुळे 36वी घटना दुरुस्ती केल्याने ही 35वी जी घटना दुरुस्ती होती ही 35वी घटना दुरुस्ती रद्द करण्यात आली, ज्यानुसार कलम 2A रद्द केलं, ज्यानुसार अनुसूचित 10 समाविष्ट केलं. या बाबी मित्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की काय अनुसूचित 10 या ठिकाणी रद्द केलं, कलम 2A या ठिकाणी रद्द केलं. 26 एप्रिल 1975 ला 36वी दुरुस्ती करण्यात आली. मित्र मी हे जे आपल्याला सांगत आहे म्हणजे अतिशय पोटतिडकीने मी आपल्याला सांगत आहे. जर ह्यामध्ये समजायला आपल्याला काही कठीण जात असेल तर आपण तसं कमेंट बॉक्स मध्ये सांगावं, मी त्याच्यावर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगणार आहे किंवा जो काही कन्सेप्ट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आता कलम 3 काय म्हणते की मी आपल्याला आधीच थोडा सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये. कलम 2 मध्ये आपण नवीन राज्य जे सध्या भारताचा भाग नाही त्या प्रदेशाला समाविष्ट करण्याची प्रक्रिया सांगतो. आणि कलम 3 मध्ये जे भारताचा भूप्रदेश आहे, जे भारताचे राज्य आहेत त्यामध्ये 2 राज्य जोडून एक राज्य बनवणे, 2 राज्याच्या सीमा म्हणजे सीमा ठरवणे, देशाची म्हणजे एखाद्या प्रदेशाची एखाद्या राज्याची सीमा कमी करणे किंवा लहान करणे, 2 वेगवेगळ्या प्रदेशाचे भाग तोडून एक नवीन राज्य तयार करणे, या संपूर्ण बाबी या हा कलम 3 अंतर्गत येते. बघा याच्यात काय तरतुदी केलेल्या आहेत, तर याची पहिलं उपकलम आहे 2 राज्यांचा प्रदेश अलग करून, म्हणजे 5 बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत म्हणजे आपल्याला माहित पडतात. पहिला काय, 2 राज्याचा प्रदेश अलग करणे किंवा जोडणे, एखाद्या राज्याचा एखादा भाग आणि दुसऱ्या राज्याचा एखादा भाग तोडून एक नवीन राज्य निर्माण करणे, हे सर्व राज्य करू शकते. कोण करू शकते? राज्य म्हणजे केंद्र सरकार. आपल्या संविधानामध्ये जेथे जेथे राज्य हा उल्लेख येतो त्या प्रत्येक ठिकाणी आपण राज्य या शब्दाचा अर्थ भारत देश असा घेतला पाहिजे. तर संसद कायद्याद्वारे काय करू शकते, तर एखाद्या राज्याची प्रदेश अलग करून वेगळं राज्य, म्हणजे आपल्याला माहित आहे की छत्तीसगड हे मध्य प्रदेश पासून वेगळं करण्यात आलं, उत्तराखंड उत्तर प्रदेश पासून वेगळं करण्यात आलं, असे राज्याचे वेगवेगळे तुकडे केले आणि त्यानुसार राज्य तयार केलं. काही राज्य हे 2 म्हणजे आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला बॉम्बे राज्य होतं, बॉम्बे राज्याचं तोडलं आणि काही प्रदेश, कर्नाटकचा प्रदेश किंवा मग कर्नाटकला काही प्रदेश केला, काही महाराष्ट्राला आला, अशा पद्धतीने महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. काही प्रदेश अलग करून किंवा काही प्रदेश जोडून किंवा एखाद्या राज्याचा काही प्रदेश आणि दुसऱ्या राज्याचा काही प्रदेश, असे प्रदेश एकत्र करून एक नवीन राज्य तयार होऊ शकते. परत राज्याची सीमा बदलणे. आता महाराष्ट्राची जी सीमा आहे ती सीमा कमी जास्त करणे, सीमेमध्ये वाढ करू शकते, ती सीमा घटवू शकते. म्हणजे कुठलंही राज्य असो त्या सध्या देशामध्ये अवस्थित असलेल्या राज्याची सीमा कमी जास्त करणे हे काम वाढवू शकते, घटवू शकते, राज्याच्या सीमांमध्ये परिवर्तन करू शकते, एखाद्या राज्याच्या नावात बदल करू शकते. आपल्याला माहित आहे की आधी ओडिया असलेलं नाव नंतर ओडिसा म्हणून आपल्याला माहिती आहे की ओडिसा राज्याचं नाव कशा पद्धतीने चेंज केलं. आता कलम 3 मध्ये आपण काय बघितलं,
तर संसद काय करू शकते मित्र? संसद हा शब्द ध्यान ठेवा की हे जे बदल आहेत हे केवळ संसदच करू शकते. संसद राज्यामध्ये 5 प्रकारे बदल करू शकते. आपण पहिले सोपं ध्यानात ठेवू की राज्याची सीमा कमी करू शकते, 2 जास्त करू शकते, 3 सीमांमध्ये परिवर्तन करू शकते, 4 राज्याच्या नावात बदल करू शकते आणि 5 वेगवेगळ्या प्रदेशापासून वेगवेगळं एखादं नवीन राज्य तयार करू शकते. आता नेमकी ही पद्धत काय, ही प्रोसेस काय आहे राज्य बनवण्याची? तर वरील प्रमाणे बदल करण्यात म्हणजे राज्याचं जे आपण बघितलं की 5 प्रकारे बदल संसद करू शकते. तर ते काय करते? आधी काय होते? गृह मंत्रालय एक कॅबिनेटला प्रस्ताव पाठवते. गृह मंत्रालय कॅबिनेटला प्रस्ताव पाठवते. या ठिकाणी मी ते सांगितलेली नाही प्रोसेस. आपल्याला इतकीच या राष्ट्रपतीपासून ते ह्या राष्ट्रपतीपर्यंत म्हणजे एकच राष्ट्रपती आपण तोच पाठवते आणि त्याच्यापर्यंत कसं परत येते याचा उल्लेख आहे. गृह मंत्रालय कॅबिनेट प्रस्तावाद्वारे, कशाद्वारे? कॅबिनेट प्रस्तावाच्या माध्यमातून गृह मंत्रालय कॅबिनेट प्रस्तावाच्या माध्यमातून राष्ट्रपतीला एखाद्या राज्यासंबंधी माहिती पुरवतो. त्यानुसार राष्ट्रपती ते जे राज्यासंबंधी विधेयक आहे, एखाद्या राज्याच्या नावात बदल करणे, सीमा कमी जास्त करणे, परिवर्तन करणे किंवा एखाद्या राज्याचा भाग कमी तोडून दुसरं राज्य तयार करणे, या संबंधी जे विधेयक असते ते विधेयक आधी काय करते? राष्ट्रपती त्या विधानमंडळाला पाठवते. राष्ट्रपती ते जे विधेयक आहे त्या राज्यासंबंधी ते त्या राज्याच्या विधानमंडळाला पाठवते आणि हे पाठवलेलं विधेयक किती काळात मंजूर करावं यासाठी टाइम लिमिट कोण ठरवते? तर राष्ट्रपती हे टाइम लिमिट ठरवत असते. ही वेळेची मर्यादा राष्ट्रपती ठरवते की विधानमंडळाला आम्ही हे विधेयक दिलं त्यावर किती दिवसात काम व्हावं. मग विधानमंडळाने पास केलेलं, विधानमंडळाकडून आलेलं जे विधेयक आहे ते संसदेकडे जाते आणि संसदेने पास केल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडे जाते. मित्रांनो, ही थोडक्यात म्हणजे साधी पद्धत आहे. आपण राष्ट्रपती विधानमंडळाला पाठवते, पण विधानमंडळ किती दिवसात कार्य याच्यावर पूर्ण करेल हा वेळ राष्ट्रपती ठरवतो. परत विधानमंडळ त्या विधेयक परत कार्य करून संसदेला पाठवते, संसद पास करून राष्ट्रपतीकडे पाठवतो आणि जे काही बदल अपेक्षित होते ते बदल शक्य होतात. वरील बदल करण्यास विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने संसदेत म्हणजे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने अजून एक विधेयक असते ते म्हणजे धनविधेयक. त्याची सुद्धा आपण माहिती घेतली पाहिजे की राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच संसदेत सादर असं विधेयक केलं जाईल. अशी शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीला ते विधेयक बाधित होणाऱ्या राज्याचे, आता जर एखादं विधेयक आहे, जर आता मध्य प्रदेशची सीमा जर बाधित होत असेल तर ते विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेला येणार का? नाही. तर ज्या राज्यावर प्रभाव पडणार आहे केवळ त्याच राज्यात ते विधेयक जाणार आहे, त्याच्या पलीकडे ते विधेयक जाणार नाही. यासाठी राष्ट्रपती काळ निश्चित करतो. कोण करते? राष्ट्रपती काळ निश्चित करतो. याच्यामध्ये ही महत्वाची तरतूद आहे मित्रो. मी वारंवार सांगितलं आहे कारण की आयोग अशा टॉपिकवर प्रश्न विचारते, मग आपण त्यात काही चुका करतो आणि आपले जे असतात मार्क्स ते आपण आपल्या हाताने गमावतो. मग हे काही मी परत सांगतो, याचा अर्थ असा नाही की मी कदाचित रिपीट आपल्याला बोर व्हावं किंवा मग काही दुसऱ्या गोष्टीमुळे करत असेल तर नाही, केवळ आपलं रिव्हिजन व्यवस्थित हवं यासाठी. आता कलम 4 आपण बघू. कलम 4 अंतर्गत काय सांगितलेलं आहे? कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे की कलम 2 व 3 आता आपण बघितलं. कलम 2 नवीन राज्य समाविष्ट करणे, कलम 3 राज्यांच्या सीमात बदल करणे. या अंतर्गत केलेले बदल, कलम 2 मध्ये काही बदल झाला, कलम 3 मध्ये काही बदल झाला तर तो बदल घटना दुरुस्ती कलम 368 अंतर्गत बदल मानला जाणार नाही. म्हणजेच कलम 2 व कलम 3 मध्ये केलेले बदल हे कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानल्या जाणार नाही. कलम 2 व कलम 3 मध्ये केलेले बदल कलम 4 नुसार, कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे की कलम 2 व कलम 3 मध्ये केलेले बदल कलम 368 घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. म्हणजे आपण जे बघतो की घटना दुरुस्तीच्या ज्या 2 पद्धती आहेत, मी आधी सांगितल्या, आता ते परत काही रिपीट करणार नाही, तर त्यानुसार ह्या घटना दुरुस्ती मानल्या जाणार नाहीत. मित्रो, हा जो टॉपिक होता हा आपण कव्हर केला, म्हणजे जे संविधानातील तरतुदी आणि थोडक्यात परिचय बघितला. आता त्याच्या पुढे जो आपला म्हणजे ज्यांना खूप इंटरेस्ट आहे किंवा मग ज्यांना समज विकसित करणार की राज्यांची निर्मिती कशी झाली
आपण कमाईच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून थोडा इम्पॉर्टंट पद्धतीने म्हणजे याला समजून घेऊ की जास्त खोलात काही न जाता आपण आपल्याला ही सर्व माहिती असली पाहिजे यासाठी मी हा जो पुढचा लेक्चर आहे किंवा पुढचा व्हिडिओ आहे तो घेणार आहे. हा व्हिडिओ मी थांबवतो. मित्रो, आमचं आरंभ करिअर अकादमी आरंभ एमपीएससी अकादमी जे युट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं व आपल्या मित्रांशी आमची मेहनत शेअर करावी अशी आपल्याला विनंती करतो. आमचं जे व्हिडिओ आहे त्याला आपण लाईक करावं. आमचं टेलिग्राम चॅनल आरंभ एमपीएससी अकादमी याला